या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत आदर्श कुटुंब स्पर्धा संपलेली असते आणि मग त्यानंतर या स्पर्धेचा विजेता जाहीर करण्याची वेळ येते. सगळेजण नक्की कोण जिंकणार या गोष्टीची आतुरतेने वाट बघत असतात आणि मग जगताप कुटुंबाचं नाव जाहीर होतं. सगळेजण खूप खुश होतात. सूर्याला त्याच्या बहिणींना तर खूपच आनंद होतो. डॅडी आणि शत्रूचा मात्र चेहराच पडतो, पण नाईलाजाने ते सुद्धा हसतच सूर्याचं अभिनंदन करतात आणि मग त्यानंतर त्यांना एक छान ट्रॉफी दिली जाते. सर्वजण सूर्याचं त्याच्या कुटुंबाचं अभिनंदन करत असतात आणि मग सूर्या ट्रॉफी घेऊन डॅडींकडे जातो. तो डॅडींना म्हणत असतो की मला माफ करा, या स्पर्धेत मला तुमच्या विरोधात खेळावं लागलं. मात्र माझ्यासाठी फक्त तुमचंच कुटुंब एक आदर्श कुटुंब आहे आणि ही ट्रॉफीसुद्धा तुमचीच आहे. आणि त्यानंतर तो ती ट्रॉफी डॅडींना देतो. मात्र डॅडी मनाशी म्हणत असतात की तुला काय आम्ही भिकारडे वाटलो का रे. आणि मग ते नाटक करत सूर्याला म्हणतात की अरे ही ट्रॉफी तुम्ही जिंकली आहे, त्यामुळे ट्रॉफी तुझ्याकडेच राहू दे आणि एकच मन आहे माझं, कित्येकदा ते जिंकून घेणार आहेस तू. आणि ते ऐकून सूर्याला आनंद होतो. तो डॅडींना मिठी मारतो. तर डॅडी म्हणत असतात की आता तुम्ही सगळेजण आमच्या घरी चला, आम्ही तुम्हाला पार्टी देतो. मात्र त्यावेळी तुळजा म्हणते की नाही डॅडी, आम्हाला आमच्या घरी जाऊ द्यात, आमचा आनंद सेलिब्रेट करू द्यात. तुम्ही सुद्धा दुसरे आलात ना, मग तुम्हीही तुमचा आनंद सेलिब्रेट करा. आणि मग त्यानंतर ते सगळेजण त्यांच्या घरी जाण्यासाठी निघतात. तर डॅडी लगेच छत्रीला कॉल करतात, पण तो काही कॉल रिसीव्ह करत नसतो. त्यामुळे डॅडी घाबरतात. मग काही वेळाने छत्री कॉल रिसीव्ह करतो. डॅडी त्याला सांगतात की पटकन तेथून निघा, सूर्या कधीही घरी पोहोच. आणि मग तो छत्री आणि त्याच्यासोबतची माणसं तेथून पळ काढतात. त्यानंतर जेव्हा सूर्या आणि इतर सगळेजण घरी येतात तेव्हा घराची अवस्था बघून तर त्यांना मोठा धक्काच बसतो. घरात चोरीच झाली आहे असं त्या सगळ्यांना वाटतं. आणि मग नेमकं काय काय चोरीला गेलंय हे बघण्यासाठी सगळेजण धावपळ करतात. आणि त्यावेळी तुळजा नेमकी घराच्या पाठीमागे जाते, जेथून तो छत्री पळून जात असतो. तुळजा त्याला ओझरतं बघते आणि ती पटकन त्याच्या पाठोपाठ धावते, पण काही उपयोग होत नाही. परंतु त्यावेळी तुळजाला त्या ठिकाणी एक बूट सापडतो आणि तिची खात्रीच पटते की तो छत्रीच होता. आणि मग त्यानंतर ती लगेच आतमध्ये जाते. तर इकडे सूर्याला असं वाटत असतं की हे सगळं पुष्पा काकीनेच केलं आहे. तो म्हणत असतो की काकी असं का वागते ना, काय माहिती. तर तुळजा म्हणत असते की नाही सूर्या, मला नाही असं वाटत की हे एकट्या काकीचं काम असेल, कारण तू घराची अवस्था बघ, हे 2-3 जणांनी केलेलं काम आहे. आपण ना पोलिसांमध्ये तक्रार दाखल करूयात. पण सूर्या म्हणतो की नाही तुळजा, त्याआधी मला हे सगळं डॅडींना सांगू देत, ते या घराचे तारणहार आहेत. आणि मग तो लगेच डॅडींना कॉल करतो आणि हे सगळं काही सांगतो. तर डॅडीसुद्धा नाटक करत म्हणतात की जावई बापू, आम्ही लगेच तिकडे येतो, तुम्ही काळजी करू नका. आणि मग डॅडी, छत्री, तो शत्रू पोलिसांना घेऊन त्या ठिकाणी येतात. डॅडी म्हणत असतात की अरे रे, काय घराची अवस्था झाली, कोणी केलं असेल हे काय माहिती. तर तो छत्री म्हणत असतो की मला वाटतं त्या पुष्पा काकींनीच हे सगळं केलं असेल, आपण पोलिसांना त्यांचं नाव सांगूयात. मात्र सूर्या म्हणतो की नाही, काकीचं नाव यामध्ये येता कामा नये, आधीच माझ्या घराची खूप बदनामी झाली, आता अजून बदनामी नको. आणि मग ते पोलीसही घराची पाहणी करतात आणि मग ते सूर्याला सांगतात की आम्हाला पंचनामा करण्यासाठी 2 दिवस लागतील आणि तोपर्यंत हे घर सील करण्यात येईल. आणि ते ऐकून सूर्या घाबरतो. तो म्हणत असतो की मग आम्ही कुठे राहायचं. तर तुळजाच्या मनात विचार येतो, सगळ्यांनी डॅडींच्या घरी जाणं योग्य राहील, कारण मग तिथे गेल्यावर तिला कळेल की डॅडींचं नेमकं काय सुरू आहे ते. आणि ती सूर्याला म्हणते की सूर्या, यात काय विचार करायचा, आपण सगळेजण डॅडींच्याच घरी जाऊन राहूयात. आणि ते ऐकून डॅडीसुद्धा खुश होतात. ते हसतच मनाशी म्हणत असतात की आमच्या पोरीने तर आमच्यासाठी रस्ताच रिकामा केला, हे सगळे आमच्या घरी राहायला आले की आम्हाला या वाड्यात लिंगोबा आरामात शोधता येईल. आणि मग ते सुद्धा म्हणतात की हो जावई बापू, तुम्ही आमच्याकडेच या. पण सूर्या नकार देत असतो. मात्र डॅडी त्याला समजावतात आणि मग शेवटी तो त्यांच्या घरी जाऊन राहायला तयार होतो. आणि मग ते सगळेजण आपापलं सामान आणण्यासाठी जातात. तुळजा मात्र डॅडींसमोरच उभी असते. ती डॅडींना म्हणत असते की तुम्हाला नक्की चोर शोधायचा आहे की अजून कोणी. आणि ते ऐकून डॅडी तिच्याकडे आश्चर्याने बघू लागतात. तर तुळजा म्हणत असते की मला माहिती आहे, घराची ही अवस्था तुम्हीच केली, मागच्या अंगणात मला या छत्री काकांचा बूट सापडला. आणि ते ऐकून डॅडी म्हणतात म्हणजे तुला कळलं तर, पण आम्ही या घरात काय सापडतोय ना हे तुला कधीही कळणार नाही, लक्षात ठेव. तर तुळजा म्हणत असते की कोणाला काय कळते ते आता मलासुद्धा बघायचंच आहे. तर डॅडी म्हणतात की तू आमच्या घरात येऊन राहते हे चांगलं
चांगलंच आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तेथून निघताना सूर्या तुला पुन्हा घेणार नाही, याची मी खबरदारी घेईल. तुमचं नातं आता त्याच घरात तुटेल. आणि ते ऐकून तुळजा हसतच म्हणते की ते कळेलच आपल्याला. आणि मग ती सुद्धा तेथून निघून जाते. त्यानंतर मग सूर्या तिला म्हणत असतो की तुळजा, आपण डॅडींकडे राहायला जाणं बरोबर नाही आहे गं. त्या घरात मी माझी बहीण दिली आहे, तिच्या घरात मी कसं जाऊन राहणार. तर तुळजा म्हणत असते की सूर्या, ती तुझी सासरवाडी आहे आणि तुझ्या आत्याचं घरसुद्धा, मग तू असा विचार का करतोय. पण सूर्या म्हणत असतो की मागाशी माझा नाईलाज होता म्हणून मी हो म्हटलो, पण तिथे जाऊन राहणं मला योग्य वाटत नाही आहे. पण तुळजा त्याला समजावताना म्हणते की ते घर आपलंच आहे, तू उगाच त्या घराला पर्क करू नको. आणि तू डॅडींना इतकं मानतोस ना, मग काय झालं त्यांच्या घरी जाऊन राहिला. आणि मग शेवटी तुळजाच्या आग्रहाखातर सूर्या हो म्हणतो. तर दुसरीकडे जेव्हा डॅडी आणि तो शत्रू घरी येतात तेव्हा त्या तिघीजणी विचारत असतात की जास्त सामान चोरीला गेलं आहे का. तर शत्रू रागातच म्हणत असतो की बघितलं ना, यांना त्या दळभद्री सूर्याची किती काळजी आहे ते. पण डॅडी त्याला शांत राहायला सांगतात आणि यांना म्हणतात की सूर्या आणि त्याचं कुटुंब आपल्याकडे 2-3 दिवसांसाठी राहायला येणार आहे, तुम्ही त्यांच्या स्वागताची तयारी करा. आणि ते ऐकून त्या तिघींनाही खूप आनंद होतो. तर शत्रू रागातच म्हणत असतो की डॅडी, हे काय चालले, तुम्ही कशाला त्या सूर्याला आपल्या घरी राहायला बोलावलंत. तर डॅडी म्हणत असतात की चिरंजीव, तुमच्याकडे बघून कधी कधी असं वाटतं की तुम्ही फक्त शरीराने वाढले, मेंदूने नाही. अहो जरा विचार करा, ते सगळेजण इथे येऊन राहिले तर आपल्याला वाडा रिकामा मिळेल आणि त्या लिंगोबाचा शोध घेणं सोपं होईल. मात्र शत्रू म्हणत असतो की इतकंच होतं तर मग तुम्ही त्यांना एखाद्या धर्मशाळेत पाठवायचं ना, आपल्या घरी कशाला. पण डॅडी म्हणत असतात की अरे त्यांच्यासाठी मीच देव आहे ना, मग ते याच देवाच्या मंदिरात येणार, दुसरीकडे कुठे जाणार. आणि मग ते हसतच त्या छत्रीला सांगतात की तू एक काम कर, गावात सगळ्यांना पेढा बर्फी जिलेबी वाट, सगळ्यांना असं सांग की सूर्या आता घर जावई होणार आहे. आणि त्यावर तो छत्रीसुद्धा हसतच हो म्हणतो. तर डॅडी म्हणत असतात की जेव्हा गावातील लोकांना हे कळेल ना, तेव्हा ते सगळेजण सूर्याला नको नको ते बोलतील आणि त्या सूर्याचा स्वाभिमान ठेचला जाईल. एकदा का हे झालं की आपलं काम अजून सोपं होईल. आता काही झालं तरी मी त्या सूर्याचा स्वाभिमान आणि त्या तुळजाचा आत्मविश्वास ठेचल्याशिवाय गप्प बसणार नाही. आणि त्यावर तो छत्रीसुद्धा हो म्हणतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.